नाही नाही नाही. हे बघा, असं म्हणावं लागेल की रक्षाबंधनाच्या निमित्तानं एक प्रकारे ही बहिणींना भेट आहे. कारण की हे आमच्या महाराष्ट्रातले असतील, जिल्ह्यातले असतील किंवा गावाचे असतील, फार मोठी ती घटना होती. आणि आमच्या गावात तर अशी परिस्थिती होती की पूर्ण गाव हे टेन्शनमध्ये होतं. कारण की एका गावातले हे 13 तरुण ज्यावेळेस जातात, पूर्ण हे छोट्या गावामध्ये ह्या भावना असतात की इतक्या भयानक असतात की पूर्ण गाव रस्त्यावर होतं. त्यामुळे पूर्ण गाव टेन्शनमध्ये होतं. आणि आज ते आल्यामुळे आपण बघतोय की गावामध्ये लहान मुलगा असेल, बहीण असेल किंवा कोणी असेल, कोणत्याही जाती धर्माचा असेल, प्रत्येकाला आनंद आहे की आपल्या घरातला माणूस गेलेला वापस आलेला आहे. मला तरी असं वाटतं की आज ही रक्षाबंधनाची आपल्या बहिणींना दिलेली ती भेट आहे. आणि मला तरी असं वाटतं की आज आमच्या गावाला जे हवं होतं की आमची मुलं गेलेली वापस आली, त्यामुळे आमचं गाव खुश आहे. एक क्षण असा होता की या मुलांचं लोकेशन जिथे दुर्घटना घडली त्या ठिकाणी येत होतं, त्यावेळेला कशी परिस्थिती होती? हे बघा, लोकेशन आम्ही ज्यावेळेस दिल्लीला मी होतो त्यावेळेस लोकेशन गाडी दिसायची, लोकेशन जीपीएसचं लोकेशन तिथे दिसायचं, पण मुलांचा संपर्क माझा झालाच नाही. त्यांचा संपर्क मिलिटरीमॅनवाल्याशी झाला आणि तिथून मग हे सगळं चक्र फिरली. त्यांनी मग धरणगावशी संपर्क केला. त्याच्यानंतर मग योगायोगाने जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांच्या थ्रू आम्ही ज्यावेळेस संपर्क करत होतो ते म्हणाले तुम्हारे बच्चे सेफ आहे, एवढं आम्हाला तिकडे अधिकाऱ्यांकडनं माहिती पडत होतं. पण आमचं त्यांचं बोलणं झालं नाही. सांगायचा अर्थ असा आहे की तिथे अधिकारी जे होते योगायोगाने ते मराठी होते. आयजी हे भरणे म्हणून होते, ते मराठी होते. तिथले SP सुद्धा मराठी होते. आणि जे पोलीस आयुक्त होते, आपले महसूल आयुक्त होते उत्तर काशीचे, ते यशोद म्हणून होते, ते सुद्धा योगायोगाने पाणीपुरवठा डिपार्टमेंटला माझ्याकडे आयस होते. आणि 5 वर्ष ते महाराष्ट्र केडरला आलेले होते. ती पण ओळखी आम्हाला कामामध्ये आली आणि त्यांनी केलेला संपर्कही लक्षामध्ये आला. त्यामुळे गाव निर्धास्त झालं. आणि मला तरी असं वाटतं की ते आज सुखरूप घरी आले. परिस्थिती अशी होती की विमानाने वापस येणं सुद्धा फार यावेळेस फार मुश्किल होतं. त्यामुळे त्यांना फार लांबचा प्रवास करावा लागला. हा प्रवास 3 तासाचा होता, पण त्यांना तिथून दिल्ली आणि दिल्लीहून इंदोर आणि इंदोरहून पाळदी असं आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि देवाच्या कृपेने ते आज घरी आलेले. 6 मुलं तर अशी ते एकुलते एक आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. काय परिस्थिती राहिली अशी विचार आपण करा. देवाची कृपा आहे. देवाची कृपा म्हणजे पाळदी गावात परमेश्वराने जी साथ दिली तर परमेश्वराचे आम्ही आभार मानतो. आमचा कॉन्टॅक्ट होता घरचे सर्व चिंता यामध्ये जेवण सर्व भेटत होतं. पण आमचं असं म्हणजे चिकन लागत होतं आणि निघण्याचा प्रयत्न म्हणजे ते सांगत होते लोक 10-15 दिवस लागतील वळत. तर आम्हाला असं झालं होतं, आम्हाला काही सुचत नव्हतं काय करायचं काय नाही. मग आम्हाला आर्मी कॅम्पमध्ये कार्य केलं आणि हेलिकॉप्टरने दिल्लीला